टू फॅमिली. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये. चला, आजची रेसिपी आहे एक वाळवणाचा पदार्थ, वेपर्स करायचे आपल्याला. हे 11 किलो बटाटे आहेत. आता हे पाण्यात टाकून घ्यायचे तर म्हणजे चांगले स्वच्छ धुवायचे. अशी धुवून याच्यात ही स्वच्छ धुवून घ्यायचे तर आणि साल काढून घ्यायची ह्याच्यावरली आणि दुसऱ्या एका पातेल्यात टाकायचे आणि साल काढलेले दुसऱ्या पातेल्यात टाकायचे. हे असं किडका असलेलं पूर्ण असं घ्यायचं. इथंच निघून जाते बघा, निघलं का नाही असं. असे सगळे शिलून घेऊया आपण. असे पाण्यात टाकायचे पूर्ण आणि नंतर वेपर्स करायला घ्यायचे. असे मोठे बटाटे जर असेल ना तर जरा गोल खिसायचे किंवा उभा धरायचा किंवा आडवा धरायचा. लय मोठा असेल तर काशी येते तर, नाही तर तुकडे पडतील बघा. एकदम मस्त झाले. मीडियम बटाटा होता जरा. अशीच करून घ्यायची. बघा एवढी तुरटी घेतली. तुरटी जास्त घ्यायची नाही, थोडी बी टाकली तरी बास होती, कारण लाल पडते. तर अर्धे हे रात्रीच करून ठेवायचं सगळं. संध्याकाळीच मी करून ठेवायले आणि नंतर सकाळी टाकायचं. बघा मोठे मोठे चांगले बटाटे इथं. इकडे टाकी घेतली या टाकायला. ह्याच्यात पाणी घेतले, ह्याच्यात तुरटी टाकायची. बटाटे वेपर्स करायचे. मस्त झालीत आपली. तुरटीच्या पाण्यात टाकायची. जपून करायचं, खिसणीला लागती. मला लागली. असे मस्त वेपर्स झालेत आपली. लगेच थोडे थोडे पाण्यात टाकायचे. मस्त झालेत आपले वेपर्स. आता ही एवढे लगेच पाण्यात टाकायचे. असे टाकायचे पटकन. तुरटीच्या पाण्यात टाकायची नाही, ह्याच्यात तुरटी टाकणार आहे. आणखीन पाणी टाकायचं ह्याच्यात. हे पूर्ण आपण खिसून घेतलेत बटाटे. तुरटीचं पाणी टाकलंय, टाकीत टाकलेत. लय मोठे झाले तर बघा बघा मस्त झालेत वेपर्स. बघा किती छान झालेत, मस्त एकदम. आता हे रात्रभर तुरटीच्या पाण्यात, सकाळी ह्याला चांगले 2-3 पाण्याने धुवायचे स्वच्छ. मोठे मोठे झालेत. बघा बघा. बटाटा पण मोठा मोठा घ्यायचा. निवडून घेताना, विकत आणताना निवडून घ्यायचा, म्हणजे चांगले वेपर्स होते. तर बघा आता धुवून सकाळी स्वच्छ 2-3 पाण्याने घेऊन आता ही बाकीचं काम सकाळी. चला ह्याला झाकून ठेवूया आपण. चला आपण हे उकळी आलेली आहे, अशी झालेली पूर्ण शांत झाले. वेपर्स खाली दिसले. शिजलेत का बघू. जास्त पण शिजवायचे नाही. असे हलवून घ्यायचे, नाही तर वरचेच मधले कच्चे राहते. तर 2 लेअर राहते, वर एक खाली खाली चिटकून बसते. तर आपण त्यातले काढून बघू. बटाटा शिजलाय आपला. हे बघा, जास्त पण शिजवायचा नाही, अशी चीर पडली पाहिजे. चला हे काढून घेऊया आता आपण त्या पातेल्यात. असे झारण्याने काढायचे, म्हणजे पूर्ण पाणी नितळते.
थोडे थोडे करून सगळे काढून घ्यायचे. आणि इकडे हे परत दुसरे घेतलेत मी, ह्या साधारण टाकायचे आहेत आपल्याला. काही पूर्ण काढून घेतले मी पातेले. आणखीन हे टाकून देते आपण, या साधारण टाकायचे. धुवून घेतलेलं नंतर दुसरं पाणी घेतलेलं असं. आता आपण ही वर टाकते, वर टाकल्यावरच तुम्हाला दाखवते. ही वर टाकू. हां हो का, ती साडी भरली, पूर्ण साडी भरली या. आणि हो का, ही सुद्धा भरत आली या. भरली, फक्त एवढं राहिलंय टाकून, आपलं थोडंसं राहिले हो का पातेल्यातले एवढे. मग आता ही साडी पुरती का नाही, दुसऱ्या ह्याच्यावर टाकायचंय. ही पूर्ण भरले बघा, एवढे वेपर्स झाले तर एकदम छान झाले, छान शिजले तर हो का बघा. आता इथे वजभर वाळवायचे तर टाकायला चालूच आहे. व्हिडिओ काढतोस का? मग ते तिथून घे आणि पुन्हा इथून टाकायला घ्यायचा. वरून कडकडीत वाळले तर वरून आणले काढून आपले वेपर्स झाले तर 11 किलोचे इथं चांगले लेमटी झाले तर पांढरे शुभ्र झाले तर. आता इथं मला मी तळून पण दाखवणार आहे, म्हणजे थोडे तळून दाखवणार आहे. एकदम छान झालेत बघा, मीठ एकदम व्यवस्थित झाले. आपण तळू घ्या बघा, मस्त वेपर झालेले आहे इथं एकदम छान. गॅस बारीक करायचा, तळायचे. मस्त आपले वेपर तळून झाले तर तेल जास्ती तापलं की लाल पडते तर पटकन बघा, मस्त झालेत. आता ह्याच्यासोबत आपल्याला मिरच्या पण तळायच्या. आता चला आपण शेंगदाणे तळून घेऊया. मस्त आता वेपर्स तळून झाले तर वेपर्स सोबत खायला शेंगदाणे मिरच्या घारण्यावर टाकायचे, म्हणजे करपत नाही तर. मस्त तळले तर असे पटकन करपते तर. आणि मिरच्या जपून तळायच्या, मधून मोडायच्या नाही तर तोंडावर. शेंगदाणे वेपर्स तळून झाले, शेंगदाणे तळले तर आणि त्याच्यासोबत मिरच्या. आपला सगळा पूर्ण व्हिडिओ झालेला आहे बघा, एकदम पांढरी शुभ्र वेपर्स झालेले तर. चला व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.